नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे जी काही राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवली जात आहे आणि या योजनेला एक खूप चांगला प्रतिसाद हा महिला भगिनीकडून मिळत आहे। आणि याच माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारे यांना जी काही योजना आहे याच्यामध्ये एक चांगला मोठा म्हणजे जो काही एक सगळ्यात मोठा जर काही उधार असेल तर तो यांच्या माध्यमातून मिळत आहे। आणि याच अंतर्गत जो काही आता हप्ता पडला होता या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये आणि त्याच्यानंतर आता जो काही हप्ता पडणार आहे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते या ऑक्टोबर महिन्यामध्येच पडणार आहेत। तर याच्यासाठी म्हणजे जी काही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे ती आहे 10 ऑक्टोबर 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पडतील अशा प्रकारे या भाषणामध्ये म्हणजे अजित पवार म्हणजे माननीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांच्या माध्यमातून की 10 ऑक्टोबर रोजी जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा तो पडणार आहे। तर अशा प्रकारे जे काही 3000 रुपये आहेत ते आता या महिला भगिनींना मिळतील। आणि याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे की लवकरच याच महिन्यामध्ये 10 ऑक्टोबरला हा हप्ता या महिला भगिनींच्या खात्यामध्ये पडणार आहे। खूप चांगली योजना आहे आणि खूप चांगला प्रतिसाद या योजनेला मिळत आहे। राज्यामध्ये या योजनेनं वेळ लावला आहे असं म्हटलं तरी चालेल। म्हणजे ही योजना खूप चांगल्या प्रकारे महिलांसाठी एक चांगला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून या महिलांना निधी दिला जात आहे आणि याच माध्यमातून हप्तेसुद्धा वितरित हे होत आहे। तर 10 ऑक्टोबर 2024 रोजी नोव्हेंबर डिसेंबर दोन्ही महिन्याचे पैसे या महिन्यात 10 ऑक्टोबरला पडतील अशा प्रकारे जो काही भाष्य केलेलं आहे म्हणजे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सांगितलेलं। आणि याच माध्यमातून आपण हा व्हिडिओ बनवण्याचा आपला हा हेतू आहे की तुम्हाला पण कळावं की खरंच 10 ऑक्टोबरला हे जे काही हप्ते असतील दोन्ही हप्ते पडतील आणि या अंतर्गत महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे। आणि जे कोणी अपात्र असतील ज्यांना कोणाला लाभ मिळाला नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, प्रॉब्लेम कुठेच नाही आहे। फॉर्म जर व्यवस्थितपणे भरला गेला असेल तर तुमचं फक्त आधार लिंक चेक करायचं आहे, आधार सीडिंग चेक करायचं आहे। आधार सीडिंग जर तुमचं बरोबर असेल तर तुम्हाला 100% त्या खात्यामध्ये पैसे पडतील। तर अशा प्रकारची आपण एक छोटीशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचं आपण काम केलेलं आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।